आमोशाच्या दिवशी ते काय करायचे, म्हणजे 5 आमोशा असतात असं. मग ते आपले आपले पाय असतात ना, आपण चालतो ना, मग त्याच्या खाली ते माती घ्यायची. मग ते काय झालं, त्या लोकांनी काय केलं, म्हणजे काळी भावली आणि गारगोटी, माहिती आहे ना गारगोटी, आणि त्याला म्हणजे असा दोरा लावतात, हिरवा दोरा, मस्त धागा, आणि चांबाराचे खिळे, लिंब, आणि त्या लिंबाला असे टाचणे असे हे केलेले. मग ते टाचण्या वगैरे सगळं ते घेतलं त्याने, आणि त्याच्यामध्ये असे केस नाही का आपले, ते सगळं बांधून त्यांनी काय केलं, पाठीमागला आपला दरवाजा असतो ना, तिकडे आणून टाकलं. मग तिथं ते आम्ही पाहिलं बरं का, मग तिथं ते नव्हतंच, म्हणजे ते गायब झालं अचानक. नंतर नाही का उतारा वगैरे असं करतात ना आमुषाला, पौर्णिमेला, म्हणजे पौर्णिमाला करत नाही, ते आमुषालाच करतात असं. आणि मग मी ते ओलांडल्यानंतर काय झालं, माझे पाय आहेत का, म्हणजे याच्यामध्ये हेच राहिलं नाही, म्हणजे संपूर्ण, म्हणजे मी असं बसलो खाली. नमस्कार सर. नमस्कार सर. काय नाव सर आपलं? माझं सर रोहन दाभाडे. रोहन दाभाडे. हो. कुठले सर आपण मूळचे? मूळ माझं गाव आंबे, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. धाराशिव. हो. कुठे येतं ते? ते सोलापूर वगैरे माहिती ना, बार्शी, तिकडेच येते. हो, सोलापूर भागात. हो. ओके. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला? सर मी आपला व्हिडिओ पाहिला, म्हणजे आपला युट्यूबला चॅनलला, मग मी ते व्हिडिओ आपले मी पाहिले. मग मला पण म्हणजे वाटलं की म्हणजे आपलं पण म्हणजे असं सांगा, म्हणजे असं, मग मी आपल्याला कॉन्टॅक्ट केला. काय घटना होती सर आपली? म्हणजे हेच आपलं करणे वगैरे त्याच्यावरती. काय घडलं होतं सर? म्हणजे नाही का, म्हणजे आमचे संपूर्ण म्हणजे परिवार होता ना आमचा, फॅमिली. तर मग माझे काका होते छोटे, मग त्यांचं म्हणजे असंच म्हणजे लव वगैरे झालं होतं, म्हणजे असंच. मग ते झाल्यावरती मग त्यांचं लग्न वगैरे झालं, ते सगळं झालं व्यवस्थित. मग ते चांगलं 1-1.5 वर्ष म्हणजे त्यांचं चाललं म्हणजे असं चांगलं संपर्क, म्हणजे असं. मग असं चालल्यावरती मग त्यांना म्हणजे असं सांगितलं असं बाहेरच्या लोकांनी, म्हणजे असं काहीतरी, आता लोक म्हणजे काय पण सांगतात ना, असं चांगलं झालं तर. मग हे असं आहेत, हे तसे आहेत. आणि माझे काका आहेत का, ते म्हणजे जॉबला होते सरकारी, म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये होते. मग ते काय ते निघून गेले, म्हणजे कुठे? त्यांना सोडून त्यांच्या तिकडे माहेरी. मग ते निघून गेल्यावरती मग म्हणजे आता व्हायला लागले, म्हणजे 2 महिने 3 महिने, म्हणजे असं नाही का, म्हणजे मी असं घरी, म्हणजे मी येणार, माझे काका आहेत का, त्यांना कॉल करायचे, तो येणार आहे की नाही, म्हणजे असे. तर ती बोलायची मी म्हणजे असं येऊ शकत नाही, असं मी येणार नाही. हे काका त्यांच्या मिसेसला बोलायचे? हो. ओके. मिसेस, काकांनी मिसेसला सोडून दिलं होतं का? हा, मग ते अशी गेली होती ना, म्हणजे असं, म्हणजे असं रागामध्ये. अच्छा. मग गेल्यावरती मग आमचे काका म्हणजे सारखे म्हणजे असे बोलायचे ना, तो येणार आहे की नाही, येणार आहे की नाही, म्हणजे मी असं दुसरं लग्न करेल, म्हणजे असं, म्हणजे असे बोलायचे. मग ते नाहीच बोलायचे, मी येणारच नाही, येणारच नाही बोलायचे. येणारच नाही. मग असे दिवसानुदिवस म्हणजे असे चालू लागले. बरोबर. चालू लागले तर मग आमचे चुलते म्हणजे थोडे म्हणजे असे, आता म्हणजे टेन्शन वगैरे येतं ना, म्हणजे असं झाल्यावरती. बरोबर. हो, असं. बरोबर. मग ते टेन्शन वगैरे त्यांना यायचं, म्हणजे मग त्यांना म्हणजे एकदम म्हणजे असं हे झालं, म्हणजे एकदम म्हणजे रिॲक्शन, म्हणजे मग त्यांना म्हणजे असं काय पण व्हायचं, राहून काय पण, म्हणजे त्यांना तो त्रास म्हणजे असा जाणू लागला थोडा थोडा. बायको गेल्याचा त्रास? हो, गेल्याचा. मग ते बोलले मी तुझ्यावर, म्हणजे त्यांची वाईफ बोलायची ना, मी असं करेल तसं करेल. आमचे चुलते म्हणजे ते काका बोलायचे, म्हणायचे मी तर तुला बोललो नाही, म्हणजे असं जा, म्हणजे असं काही तुझ्या मनानेच गेली, म्हणजे असं बाहेरच्यांचं ऐकून असं. हो. मग नाही, म्हणजे मग ते म्हणले मी म्हणजे असं येऊ शकणारच नाही. मग चांगले म्हणजे असे वर्ष म्हणजे असं त्याच्यामध्ये गेलं, संपूर्ण गेले. मग आमचे काका म्हणजे तिकडेच होते जॉबला, तिकडे भूममध्ये. भूम म्हणजे असं मोठं आहे, म्हणजे असं छोटं गाव नाही, तालुका आहे, म्हणजे असं. मग तिकडे गेल्यावरती मग ते त्यांचे कॉल वगैरे म्हणजे चालू राहायचे, पण ते म्हणजे त्याचा इन्कार म्हणजे नाहीच, बोलले ना नाहीच. मग
तिचे म्हणजे भाऊ वगैरे होतात ना त्यांचे, आणि त्यांचे आई वडील म्हणजे ते जरा खूप डेंजर होते. कुणाचे आई वडील? ते त्यांचे वाईफचे. हो त्यांच्या मिसेसचे आई वडील. हो. हां हां. म्हणजे ते सांगायचे म्हणजे असं. मग त्यांना म्हणजे असं सगळं माहिती होतं. म्हणजे आता माणूस म्हणजे कसं आपलं असं व्यवस्थित चाललं ना आपलं सर्वांचं, म्हणजे त्यांना म्हणजे असं कसं हे करायचं म्हणजे नाही का, म्हणजे असं चांगलं असतं ना आपलं, त्यांना म्हणजे कसं खाली घ्यायचं असं. मग असंच काय करायचे ते, मग असे भांडणं वगैरे करायचे ते, म्हणजे असे घरी यायचे ते भांडायला. काकाला? हो घरी यायचे. काकाचे सासू सासरे हो काकाला हो भांडायला घरी यायचे? हो घरी यायचे. मग घरी आल्यावरती मग ते काय व्हायचं, मग टेन्शन वगैरे येतं ना माणसाला, आता म्हणजे असे लोक बघतात हे असं रिॲक्शन येतं. आमचे काका बोलायचे मी कुठं बोललो जा म्हणून असं, म्हणजे नाही का, मी असं बोललोच नाही. तुम्ही म्हणजे तुम्हाला म्हणजे तिलाच म्हणजे इथं आवडत नाही, म्हणजे इथं सगळं व्यवस्थित आहे सगळं. मग पण ते नेमके कशामुळे गेले होते? त्यांची मिसेस का सोडून गेली होती त्यांना? काय माहित तिला म्हणजे काय म्हणजे असं हेच नव्हतं. एकदम विनाकारणच सोडून गेले? म्हणजे ते आमचे काका म्हणजे कसं ते आम्हाला जीव वगैरे लावायचे ना, त्याच्यामुळं मग त्यांना काय वाटायचं की म्हणजे आम्हाला म्हणजे हे करू नये, म्हणजे असं जवळ ठेवू नये. आता आमच्या काकांचा जीव आमच्याकडेच राहणार ना. बरोबर. असं. हो. मग ती बोलायची तू राहायचं नाही यांच्यामध्ये, म्हणजे इकडेच यायचं. आमचे काका बोलले की मी काय राहू शकत नाही, मी तुझ्यासोबत, तुला यायचं असेल तर ये, मी काय हे म्हणजे सोडत नाही, हा माझी फॅमिली, म्हणजे असं मी काही सोडत नाही असं. मग असे दिवसाने दिवस म्हणजे असे लोटत चालले. मग ते काय असतं म्हणजे करणे म्हणजे मग ते मग असं फिरतात ना ते लोक, म्हणजे असं विचारपूस करतात, म्हणजे आता कुणाला खाली कसं घ्यायचं कसं करायचं. मग ते म्हणजे व्यवस्थित तेव्हा चालू होतं थोडं. मग चालू असता वेळेस मग ते काय झालं, म्हणजे ते आम्ही म्हणजे असं सरकारी क्वार्टरला राहायला होतो असे, आणि ते पण राहिले होते बाजूलाच, म्हणजे 10 मिनिटाच्या असे जायला, म्हणजे आपला रनिंग होता तिथे. कोण? तुमचे काका आणि तुम्ही? नाही, आमचे काका आमच्यामध्येच राहायचे. आणि ते त्यांचे पण म्हणजे त्यांचे पण तिकडेच होते 10 मिनिटाकडे राहायला असं पुढे. ते सासू सासरे? हो ते तिथेच. तुमच्यापासून हो ते पण जॉबलाच होते सरकारी तिथेच. मग ते असता वेळेस काय झालं, मग आमचे काका काय आता टॉयलेट वगैरे असतात ना, म्हणजे असं सरकारी, म्हणजे असे तिकडे जायचे ते. मग तिकडे गेल्यावरती मग आता त्यांना काय माहिती म्हणजे माझ्यासोबत म्हणजे असं काही होणार आहे असं. मग ते आमुष्याच्या दिवशी ते काय करायचे, म्हणजे 5 आमुष्या असतात असं. मग ते आपले पाय असतात ना, आपण चालतो ना, मग त्याच्या खाली ते माती घ्यायचे. मग माती वगैरे म्हणजे अशी आपण चलत नाही का, घ्यायचे ते. मग ते म्हणजे प्रकार तो चालूच होता त्यांचा असा करायचा. पण काकाला याची कल्पना नव्हती? मग कल्पना नव्हती. मग तेव्हा म्हणजे थोडं म्हणजे व्यवस्थित चालू होतं थोडं, म्हणजे असं. मग ते जसं मग एक पहिले आमुषा असते ना, त्यावेळेस म्हणजे मग ते लोक म्हणजे ते चालू करतात करायला. आणि त्याचा म्हणजे ते करत नाहीत, म्हणजे त्यांचा म्हणजे एक माणूस असतो कोणतरी, म्हणजे असं बोलतात ना आघोरी वगैरे असं काहीतरी आहे ते. मग ते त्यांच्या हाताने ते करतात. मग असंच काय झालं, चांगले 1-2 महिने झालं असं. मग त्यांना म्हणजे थोडं म्हणजे असं व्हायला लागलं सर्वांना. आमचं सगळ्यांचं म्हणजे असं व्यवस्थित चालू होतं. मग चालू असल्यावरती मग ते काय झालं, त्या दिवशी आमुषा होती. आणि मग ते काय झालं, त्या लोकांनी काय केलं, म्हणजे काळी भावली आणि गारगोटी, माहिती ना गारगोटी, आणि त्याला म्हणजे असा दोरा लावतात, हिरवा दोरा नसतो तो धागा, आणि चांबाराचे खिळे, लिंब, आणि त्या लिंबाला अशा टाचण्या असे हे केलेले. मग ते टाचण्या वगैरे सगळं ते घेतलं त्यांनी, आणि त्याच्यामध्ये असे केस नाही का आपले, ते सगळं बांधून त्यांनी काय केलं, पाठीमागला आपला दरवाजा असतो ना तिकडे आणून टाकलं. तुमच्या घराच्या पाठीमागे? हो घराच्या पाठीमागे. मग आणून टाकल्यावरती मग म्हणजे ते कसं असतं, म्हणजे ज्या लोकांना करायचंय ना त्यांचं नाव ते संपूर्ण ते त्याच्यामध्ये घेतात, आणि त्याच्या नावावर ते करतात. असं कोणाला पण होऊ शकत नाही ते. बरोबर. असं. मग ते आणून टाकल्यावरती मग माझ्या पप्पांची आई, मग ते सकाळी लवकर उठतात आता,
मग ते लवकर उठल्यावरती मग ते असं आता उठतात, मग आपण म्हणजे असं साफसफाई करत नाही का, मग ते गेलं तर म्हणले अरे बापरे, म्हणले हे काय टाकलं इथं आणून. बरोबर. मग मग ते दिसलं त्यांना. मग ते दिसल्यावरती म्हणजे ते काळा कपडा असा एवढाच आणि त्याच्यामध्ये ते बांधून टाकून असं ठेवलं होतं आणून, म्हणजे ते 12च्या पुढून. मग ठेवल्यावरती मग आता तसं म्हणजे असं नाही का, आता आपले शेजारचे लोक असतात कॉलनीचे, आपण असं बडबड करत नाही काय कोणी टाकलं काय टाकलं म्हणजे असं. मग ते टाकल्यावरती मग माझे पप्पा पण, मग त्यांनी पण बघितलं ते, माझ्या पप्पांनी पण. मग सगळे लोक म्हणजे असे जमले. आम्ही विचारलं, म्हणजे आता आपल्याला माहितच नव्हतं ते असं करणे म्हणजे असं काय असतं काय नाही, नाही का. म्हणजे हे म्हणजे असं मग ते टाकल्यावरती म्हणजे एक बाबा होते. मग ते बाबा आले. मग आमचे पप्पा बोलले मी हात लावतो त्याला. मग हात लावतो बोलल्यावरती मग ते बाबा काय बोलले, म्हणले तू म्हणजे हात काय लावू नकोस. म्हणजे त्यांना माहित असं नाही काय असं, म्हणजे हात वगैरे लावल्यावरती म्हणजे असं काय होतं काय नाही असं. मग त्याला म्हणजे बाकीच्या लोकांना माहित असेल ना, ते काय हात लावत नव्हते त्याला. मग त्या बाबाने काय केलं, ते बघितलं असं, खोललं ते संपूर्ण. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो ना, ते सगळं होतं याच्यामध्ये, ते सगळं हे करून त्याच्यामध्ये ठेवलेलं. मग ते विचार पडला, म्हणजे आता याचं काय करायचं. मग ते बाबा म्हणजे जुने असतील ना, मग त्यांना माहित असतं जुन्या लोकांना. मग त्यांनी काय केलं, म्हणजे अशी त्यांची म्हणजे अशी काठी नाही का, मग त्यांनी ते असं उचललं म्हणजे असं त्याच्यामध्ये हे करून, आणि उचलल्यावरती मग ते टाकून दिलं. मग टाकून दिल्यावरती मग काही लोक बोलले तुम्ही असं टाकून नव्हतं म्हणजे द्यायला नव्हतं पाहिजे ते असं, तुम्ही असं करायला पाहिजे होतं, ते जाळून टाकायला पाहिजे होतं. आणि मग ते परत लक्षामध्ये आलं आमच्या घरच्या लोकांच्या. म्हणजे मग तिथं ते आम्ही पाहिलं बरं का, मग तिथं ते नव्हतंच, म्हणजे ते गायब झालं अचानक. तुम्ही जिथं टाकलेलं तिथं नव्हतं. हो, तिथं ते काहीच नाही, म्हणजे त्याचं म्हणजे संपूर्ण हे झालं, काहीच राहिलं नाही. मग ते जसं टाकलं ना, मग लागलं आम्हाला, म्हणजे आमचे सर्व परिवार होता ना, लागलं म्हणजे एकदम हे व्हायला, म्हणजे घरामध्ये किरकिरी वगैरे म्हणजे असं व्हायचा काही पण. आणि असं काय पण व्हायचं, काय पण म्हणजे नेमकं काय व्हायचं, म्हणजे त्रास म्हणजे नाही का, म्हणजे आमचे चुलते म्हणजे ते चुलते होते ना, त्यांना म्हणजे असं एकदम म्हणजे वेड्यासारखे करायचे. आणि आमचे पप्पा म्हणजे आम्ही सर्वच, म्हणजे ते कसं सर्वच. आणि मग मला पण त्रास झाला. पण ते त्रास म्हणजे काय झालं, म्हणजे मी असं खेळायला चाललो, खेळत असता वेळेस मी आलो, आणि ते काय करायचे, ते आमच्याच नावावरती म्हणजे असे आमच्या सर्वांना केलं होतं ना त्यांनी. मग ते म्हणजे म्हणता नाही का उतारा वगैरे असं करतात ना आमुषाला, पौर्णिमेला, म्हणजे पौर्णिमाला करत नाही ते, आमुषालाच करतात असं. आणि मग मी ते ओलांडलं. मग ओलांडल्यानंतर काय झालं, माझे पाय आहेत का म्हणजे याच्यामध्ये हेच राहिलं नाही, म्हणजे संपूर्ण, म्हणजे मी असं बसलो खाली, म्हणजे ते पोलिओ वगैरे होतो ना माणसांना, म्हणजे असं पायात जीवच राहिला नाही. बरोबर. मग मी चांगलं म्हणजे 5 मिनिटं म्हणजे असं प्रयत्न केला उठायचा, म्हणजे हे नाही इथून खाली नाहीच, तुम्हाला जाणवतच नव्हतं काही, म्हणजे मी आहे म्हणजे इथून खाली फक्त खालचे पायच नाही तुम्हाला असं. हो, म्हणजे असं नाहीच. मग तसं झाल्यावरती मग ते मी ओलांडलं होतं ना, त्याच्यामुळे ते मला पण हे झालं. पण ते कसं म्हणजे काहीतरी देवाची कृपा असेल, म्हणजे भगवान बोलला असेल की हा छोटा आहे याला म्हणजे नको, मग ते जरा हे झालं. मग मी परत उठायला म्हणजे लागलो असं. आणि मग माझी आजी म्हणजे आता पहिले म्हणजे लोक म्हणजे असे कडक असतात ना, म्हणजे मग ते बोलले, म्हणजे आजी बोलायला लागली, म्हणजे असं का होतंय आमच्यामध्ये, असं म्हणजे असं का करतात. आता म्हणजे असं कोणी सांगत नाही ना आम्ही केलं म्हणून, असं नाही का, बरोबर, असं सांगू शकत नाही आम्ही केलं बोलून. आणि म्हणजे मग भरपूर त्रास व्हायला लागला आम्हाला, जास्तच काही पण व्हायचं वेड्यासारखं, भांडणं व्हायची, म्हणजे असं घरामध्ये म्हणजे असं करमतच नव्हतं, शांती नव्हती सगळी, म्हणजे असं हे करून टाकलं होतं वातावरण, म्हणजे एकदम खराब. मग खराब होतं तर म्हणजे मग आमची आजी बोलली की म्हणले हे असं केल्यापासून असं व्हायला लागलंय आपल्या घरामध्ये, म्हणजे असं म्हणजे पहिलं म्हणजे असं काय होतच नव्हतं.
मग ते आमचे चुलते होते का काका छोटे, मग त्यांना भरपूर त्रास व्हायचा. अच्छा. म्हणजे ते म्हणजे असे जागेवर म्हणजे असं त्यांचं म्हणजे माइंड आहे ना, म्हणजे असं चालतच नव्हतं. म्हणजे संपूर्ण म्हणजे ते हे झाले होते एकदम क्रॅक चालते. क्रॅक झालते हो बरोबर. क्रॅक. मग तो त्रास व्हायचा. हा. मग आपण कोणते काम हाती घेतले ना ते काम नाहीच व्हायचे, म्हणजे पॉसिबल होऊ शकत नव्हते. म्हणजे कुठं बी आपण आता आपले काही बी काम असतात ना, नाहीच म्हणजे नाहीच, कुठं बी गेले की नाहीच. आणि अचानक भांडणं तरी व्हायचे, म्हणजे काही पण व्हायचं, काही पण. म्हणजे ते त्रास आम्हाला होऊ लागला सर्व कुटुंबाला. हे किती कालावधी असं त्रास झाला तुम्हाला, 2-3 महिने असं? ह्यो आम्हाला भरपूर म्हणजे 15-16 वर्ष. 15-16 वर्ष? हो. म्हणजे याचं म्हणजे हेच नव्हतं ना, म्हणजे आता म्हणजे कसं, म्हणजे आपण आता माझे आजोबा होते ना बाबा, मग ते म्हणजे असे सरकारी जॉबला होते. मग त्याच्यामुळे आता म्हणजे आपण आपल्या ह्याच्यामध्ये असतात ना ते लोक, मग ते म्हणजे समजत नाही ना. म्हणजे ते 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 गोष्ट कशी आहे, ते म्हणजे आपल्याला पुढं पण जाऊन देत नाही आणि मागं पण येऊन देत नाही. म्हणजे एकदम क्रॅक करते. म्हणजे ते समजूनच देत नाही असं. म्हणजे आपलं हे पाय आहेत ना, म्हणजे असं जाऊनच देत नाही. आपण मार्ग हा पकडायचा, आपल्याला इकडं जायचंय, म्हणजे ते काहीच होऊ शकत नाही. म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये चक्रव्यूह होतो, म्हणजे असा म्हणजे काही समजत नाही. मग हे तुम्ही 15 वर्ष भोगला असं? हो भोगलं. मग पुढे? मग सांगतो ना तुम्हाला. मग म्हणजे असा त्रासच व्हायचा काही पण, म्हणजे असं आपण आता काही लोक बोलायचे, म्हणजे आता लोक म्हणजे बघतात ना, म्हणजे असं काय झालं तर म्हणजे असं नाही का, काही लोक म्हणायचे इकडं जा तिकडं जा. मग त्याच्यामुळं मग ते आमचे चुलते आहेत ना, ते खूप येड्यावानी म्हणजे असे एकदम पागलसारखे असे करायचे. म्हणजे असे म्हणजे ते असे त्यांचं म्हणजे असं मनच नव्हतं म्हणजे असं. म्हणजे असं ते त्यांना जॉब होता, त्या जॉबवर म्हणजे ते जात पण नव्हते, म्हणजे असं काही पण नव्हतं, जातच नव्हतं ते. घरीच सरकारी जॉब हा जायचे, पण त्यांचं मन म्हणजे तिथं लागत नव्हतं असं. आणि ते काकाचे तुमचे मिसेस? ते तिकडे त्यांच्या तिकडे, मग ते आमचे बघत होते. अच्छा. आमचा त्रास म्हणजे व्हायचा ना इकडे सर्वांना, ते बघत होते ते असं. बघत होते. हो. म्हणजे ते आमच्या म्हणजे त्यांनी म्हणजे आमच्या पूर्ण ते 4-5 म्हणजे आम्हाला सर्वांनाच त्यांनी हे केलं होतं असं असं. मग ते केल्यावरती मग खूप त्रास व्हायचा खूप. आम्ही काय केलं, मग ती जागा सोडली. ती जागा सोडल्यावर तरी पण आम्हाला म्हणजे काही फरकच नाही, मग तर जास्त त्रास खूप, म्हणजे नाही का. म्हणजे असं आपण आता आम्हाला पण त्रास व्हायचा, म्हणजे मला होतोय. म्हणजे आता हे माणसं कसे आहेत, म्हणजे आताचे लोक आता म्हणजे मजा करतात, हास्य करतात, म्हणजे करणे म्हणजे काय नसतं, म्हणजे भूत वगैरे काय नसतं, पण हे गोष्टी आहेत. म्हणजे ज्याला घडतं त्याला समजतं. बरोबर. म्हणजे लोक हसतात, म्हणजे याची म्हणजे म्हणतात काय खरंय असं बोलतात ना, ते असे हास्य मजाकवर संपवतात, पण हे खरंय. बरोबर. म्हणजे ते आपल्या ह्याच्यामध्ये घडलंय ते आपल्याला समजतं असं. मग आम्ही काय झालं, मग घर सोडल्याच्या नंतर अजून वाढलं ते? हो खूप वाढलं. मग खूप पुढे? वाढलं पुढे. मग ते त्रासच होऊ लागला आम्हाला चालून काही पण. आणि असे आमचे कोणते बी कामं वगैरे राहायचे ना, म्हणजे होतच नव्हते ते कामं, कोणतेच होत नव्हते कामं. मग माझी बहीण आहे मोठी, माझी सिस्टर, मग तिचे पण म्हणजे असे आपले डोकं राहतात ना, त्यांचे पण असे केस एवढे काढून घेतले होते तिचे पण, म्हणजे समजलंच नाही कोणी काढून घेतले ते. त्यानेच नाही ना, पण आता ते केस काढून घेईपर्यंत ताई काय करत होती मग? काहीच ताईला काय कळलं नाही? नाही. मग ते बघितल्यावरती काय झालं, मग हे आमच्या घरचे बोलले कोणी घेतलं काढून, ती म्हणले मला माहीतच नाही. म्हणजे पूर्ण आपलं हे कसं असतं एवढं गोल, ते पूर्ण बरोबर इथलं काढून घेतलं असं. पण एवढं काढेपर्यंत सुद्धा नाही राहिली का? असं कसं? हो, ते आम्हाला समजलंच नाही ते, म्हणजे असं कसं काढून घेतलं, काय घेतलं, म्हणजे असं समजलंच नाही. नाही ना, पण तुम्ही पण लक्ष द्यायला पाहिजे ना, मग असं केस काढून घेईपर्यंत तुम्ही काय करत होते? म्हणजे असं समजलंच नाही कोणी घेतले, काय घेतले. मग ते म्हणजे असं करायचेच, ते चालूच होतं त्यांचा प्रयत्न, म्हणजे असं. मग ते चालू असता वेळेस मग आम्ही ते सोडलं. मग ते करणे म्हणजे ते आता आपण बोलतो ना, आपण हा सोडलं, तर पण ते आपल्या मागच असतं, पण त्याचा कालावधी असतो, म्हणजे नाही का. म्हणजे ते त्याचे नाव वगैरे सांगतात त्या लोकांकडं, म्हणजे कसं करायचं, काय करायचं, ते लोक म्हणजे संपूर्ण करून हे करतात आणि मग ते आणून टाकतात असं. मग हे तुम्ही कसं सोडवलं हे? मग मी तुम्हाला सांगतो ना. मग ह्याच्यावरती मग काय झालं, आमचे म्हणजे काका होते ना, ड्रिंक्स वगैरे करायला लागले त्याच्यामध्ये, म्हणजे टेन्शन वगैरे येतं ना,
मग ड्रिंक्स वगैरे मग त्यांची चालू झाली. मग चालू झाली की मग हे म्हणजे हे त्यांचं ते त्रास चालूच होता. हे करून ते करून मग ते अजून वरतून ते बोलायचे की म्हणजे असं आम्ही असं करू, आम्ही तसं करू. म्हणजे म्हणजे माझे काका आहेत का, त्यांना म्हणजे अशी भीती दाखवायचे. ते काकांचे सासरे वगैरे हो, ते त्यांचे ब्रदर ते काकू ते असं. मग ते आमचे चुलते म्हणजे मग भ्यायचे ना, म्हणजे असं वाटायचं बाबा असं तसं. मग त्यांना आधीच त्रास जाणवला होता आम्हाला. मग ते त्यांना वाटायचं की म्हणजे हो म्हणजे असं काय करतील असं, म्हणजे असं माणूस भीतं ना असं. मग मग आम्हाला काय झालं, तिथंच एक गाव आहे छोटंसं. आणि तिथं म्हणजे असाच एक म्हणजे महाराज आहे तिथे. आणि म्हणजे संचार वगैरे तुम्हाला समजतं ना, देवीची हवा वगैरे येते. अंगात वगैरे येतं. हो, ते संचार देवीचा येतो अंगामध्ये. ते खरं असतं. आताचे लोक बोलतात कशाचं काय, पण ते खरं आहे. बरोबर. मग त्या म्हणजे मग आम्हाला कॉन्टॅक्ट दिला. म्हणले तुम्ही काय करा, असं असं तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला जर असं फरक पडेल तिथे. मग आता माणूस जाताना म्हणजे आपल्याला फरक पडण्यासाठी आपण काय पण म्हणजे मार्ग पकडतो नवीन बरोबर असं. मग आम्ही गेलो बा तिथं, आम्हाला सांगितलं. मग गेल्यावरती मग तिथं जगदंबा होती आपली, तुळजाभवानी माहिती ना तुम्हाला. हो, आपली महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी. मग तिथे गेलो. मग त्या माणसाकडे ती देवी म्हणजे त्याच्याकडे आलेली होती. त्याच्याकडे ते गावामध्ये राहायला होते. आणि ते तिकडे त्यांचं म्हणजे शेती वगैरे तिकडे होते. मग ते देवाची सेवा वगैरे करावं लागते ना, रोज आंघोळ वगैरे घालावं लागते. मग तिथं आले, तिथं त्याच्यासाठी आले होते. मग ते लोकांचे म्हणजे असे बघायचे, सांगायचे असं नाही का. म्हणजे असं लोक यायचे ना, म्हणजे त्यांच्याकडे फरक पडला की हो. मग मग ते बाबा काय करायचे महाराज, आपलं नाव वगैरे असे लिहून घ्यायचे सगळं. म्हणजे ते हवा वगैरे यायच्या अगोदर. आणि ते जगदंबा देवी अशी म्हणजे ते आंघोळ वगैरे घालायचे असं. मग ते नाव वगैरे आपण सांगितलं ना, पण त्यांना काही गरज नव्हती सांगायची. म्हणजे आपल्याला असं केलंय, आपल्याला असं झालंय, ते बरोबर सांगायचे. ओके. आणि मग ते काय व्हायचं, मग आम्ही गेलो पहिल्या वेळेस. तिकडे पहिल्या वेळेस गेलो आम्ही. गेल्यावरती ते लिहून घेतलं आमच्या सर्वांचं, आमच्या ते काकांचं घेतलं. मग घेतलं की म्हणजे मग त्या देवीचं म्हणजे कसं आहे, फक्त बरोबर ते 8 वाजता येणार, फक्त 5 मिनिटामध्ये ते संचार त्या बाबांच्या अंगामध्ये 5 मिनिटं. मग ते संचार त्यांना आला. मग ते 2-3 आमच्या अगोदरचे लोक होते का त्यांचं झालं. मग आमच्या काकांचं परत सांगितलं. म्हणले की असं असं तुम्हाला केलेलं आहे असं. म्हणजे यांना विश्वास आला. म्हणजे ते हे बोलले आपण राहायला कुठं होतो, आपण आलो कुठं. मग आपल्याला म्हणजे ते बाबा होते ना, मग त्या बाबाने सगळं सांगितलं. म्हणजे तुम्हाला असं असं केलेलं आहे म्हणजे तुमच्या सर्व घरांना. आणि माझे ते काका आहेत का, ते टॉयलेटला तिकडे जायचे. मग ते बरोबर सांगितलं त्यांनी. म्हणले तू म्हणजे ती देवी बोलायची त्यांच्या अंगामध्ये संचार येऊन, म्हणजे तू असा तिकडे जायचा सकाळी. आणि आमुषा होती त्या दिवशी. आणि त्यावेळेस म्हणले तुझ्या पायाखाली माती घेतली, अशी माती. मग तेव्हा म्हणजे मग केलेलं आहे तुम्हाला असं. आणि ते त्यांनी असं सांगितलं, म्हणले याच्यामध्ये 4 जण आहेत सामील, 4 लोकांनी तुम्हाला केलेलं आहे असं. तेव्हापासून म्हणले तुम्हाला हा त्रास होतोय, असा त्रास होतोय. आम्ही त्यांच्यापुढे म्हणजे समस्या मांडली, म्हणजे असं काय करावं लागेल काय नाही. मग ते बाबा बोलले की इकडे 5 वेळेस माझ्याकडे तुम्हाला यावं लागेल. मग मी तुम्हाला म्हणजे सगळं सांगू शकतो, म्हणजे असं संपूर्ण. म्हणजे पहिल्या वेळेस म्हणजे असं सांगू शकत नाहीत ना, म्हणजे असं एवढं. मग आम्ही जायचो. आता पौर्णिमा वगैरे असते ना, मग ते गाठून तिथे जावं लागतं असं. मग आम्ही गेलो तिथे. मग ते बाबांनी संपूर्ण सांगितलं. ती देवी म्हणजे बाबा नव्हते बोलत, ती त्यांच्या अंगामध्ये तो संचार यायचा ना देवीजींचा, तुळजाभवानीचा. मग ती देवी सांगायची येऊन असं. ते बरोबर तिने सांगितलं. मग ती बोलायची तुमच्या तिकडले लोक आहेत बोलायचे, आणि त्या लोकांनी तुम्हाला केलेलं आहे म्हणजे करणी. म्हणजे ह्या करणीमध्ये म्हणजे कसं आहे, कवटाळ भानामती आणि करणी म्हणजे हे एकच असतं. म्हणजे असं म्हणजे याच्यामध्ये 2 म्हणजे नाव आहेत असे, कवटाळ भानामती असं. मग
ते आता मशानभूमी असते ना, मग ते जे लोक करतात ना, म्हणजे ते लोक काय करतात जणू ते मशानमधली आपली म्हणजे आता आपण हे करत नाही का बॉडी वगैरे म्हणजे असं जाळतो. हो जाळतो मग त्याचे ते हे आणतात भस्म. म्हणजे तो भस्म बी असा आणत नाहीत कधी पण, आमुष्याच्या रोजीच आणतात. अच्छा. म्हणजे तिथे म्हणजे कोणीच नसायला पाहिजे. मग तेव्हा ते लोक घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये हे करतात, तरच ते करणी म्हणजे आपल्याला म्हणजे होती असं, म्हणजे सगळं ते करतात आपल्याशी. मग ती संचार आला की मग ते सगळं ते सांगायचे की बाबा असं असं त्यांनी तुम्हाला असं म्हणजे केलेलं आहे, म्हणून तुम्हाला म्हणजे असा त्रास होतो घरामध्ये. म्हणजे म्हणजे तुमचे म्हणजे असे आता आपण काम जर पकडले ना कोणते पण, म्हणजे आपले वैयक्तिक असे कोणते पण काम असतात ना ते नाहीच व्हायचे. असं काय पण आता आपलं जवळचं काम जर आलं ना आपल्यापाशी, आपण बोलायचो की आता हे काम आपलं म्हणजे असं होऊन जावं, पण ते काम म्हणजे होतच नव्हतं. आणि म्हणजे पैसा वगैरे आता आपल्यापाशी म्हणजे पैसा यायचा किती पण पैसा यायचा, पण ते पैसे म्हणजे ते असं काय थांबत नव्हता पैसा. म्हणजे ते पूर्ण म्हणजे त्यांनी हे करून टाकलं होतं. मग त्या महाराजांनी तुम्हाला काय उपाय दिला पुढे? सांगतो ना तुम्हाला. मग ते महाराज मग आमचं मग आम्ही मग त्यांच्याकडे जाणं येणं चालू झालं ना, म्हणजे आम्हाला थोडा फरक म्हणजे असा जाणू लागला थोडा. मग मग आम्ही जायचो. मग आपले लिंब वगैरे माहिती ना तुम्हाला, लिंबू वगैरे. मग आम्ही ते महाराज बोलायचे ते लिंब वगैरे तुम्ही घेऊन या, आणि आपले नारळ वगैरे आपण फोडत नाही का देवांना, ते तुम्ही घेऊन या. मग ते काय त्यांचं ते काय असेल ते ते करायचे त्याच्यावरती, म्हणजे असं करून द्यायचे. ते करून दिल्यावरती मग मग आम्हाला थोडाफार म्हणजे फरक म्हणजे असा थोडा जाणू लागला म्हणजे असं पॉझिटिव्ह. म्हणजे आता लोक आताचे म्हणजे नाहीत का, म्हणजे ते आता काय म्हणजे जर आता म्हणजे मानत नाहीत, म्हणजे देवाला म्हणजे मानत नाहीत लोक. म्हणजे आता कोणाच्या अंगामध्ये संचार वगैरे आला तर असे म्हणजे हसतात, चाष्टा वगैरे करतात, म्हणजे म्हणतात की काय खरे ढोंग वगैरे. पण हे ढोंग नाही, म्हणजे हे आहे, म्हणजे सत्यच आहे हे. जवळ सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हे सर्व आहे आपल्या इथं, म्हणजे असं आहे. मग ते कसं असतं म्हणजे नाही का, मग आम्ही ते जाऊन म्हणजे जायचो ना सारखं, ते जाऊन म्हणजे आम्ही ते जायचो तिकडं, गाडी करून आम्ही जायचो. मग मी पण जायचो. मग ते तसं करत मग ते आमच्या काकांना पुढं बसवलं ना, मग ते देवीला काहीतरी बोलायचे. बोलल्यावरती मग ते देवी म्हणजे सांगत असन. मग ते सांगितल्यावरती मग ते लिंबू वगैरे द्यायचे, म्हणजे असे. मग ते देवीच्या म्हणजे असं नाही का, लिंबू म्हणजे तुळजाभवानी देवी ना इथं ठेवायचे, आणि ते लगेच लिंबू म्हणजे असं आपल्याकडे यायचं, असं यायचं. मग ते आल्यावरती मग आमच्या असे म्हणजे यायचं ना ते जवळ, असं आपण ठेवू असं असं समोर आपण राहायचं. मग आमच्या चुलत्याला पण म्हणजे ते खरं वाटायला लागलं त्यांना पण, म्हणजे की बाबा म्हणजे आपल्याला त्रास म्हणजे व्हायचा, पण आता त्रास म्हणजे आपल्याला म्हणजे कमी झाला थोडा, कमी झाला. म्हणजे आमचे पूर्ण होते ना, आमची फॅमिली पूर्ण म्हणजे असे वेड्यासारखीच व्हायची एकदम, म्हणजे संपूर्ण म्हणजे अशी चिडचिड व्हायची म्हणजे सर्वांना. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे मी पण होतो. म्हणजे ते आम्ही म्हणजे ते वलांडा वगैरे टाकतात ना त्याच्यामध्ये, मग ते वलांडला असन. आता आपल्याला काय माहिती इथं काय आणून टाकलं यांनी, म्हणजे इथं यांनी काय केलंय काय नाही, आहे का नाही. मग आता ते निस्तरलंय का पूर्णपणे? हो, आता म्हणजे नाही सांगतो ना. मग ते मग थोडा फरक म्हणजे आम्हाला असा पडू लागला. मग पडल्यावरती मग आम्ही जाऊ लागलो, म्हणजे आम्ही 2 वेळेस गेलो, मग 5 वेळेस तिकडे जावं लागतं ना. मग 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 ते बाबा बोलले आता तुम्ही म्हणजे तुम्हाला फरक म्हणजे हे म्हणजे असं निघून जाईल थोडा, तुम्ही फक्त माझ्याकडे या, मी तुम्हाला माझा काय प्रयत्न म्हणजे मी तुम्हाला सांगेल तेवढं, आणि तुम्ही तेवढं करायचं. मग ते आम्ही लिंब वगैरे म्हणजे असे न्यायचो, मग ते बाबा द्यायचे, आमच्या चुलत्यांना खायला वगैरे द्यायचे. म्हणजे मेन तर तेच होते, मेन त्यांनाच केलं होतं, चुलत्यांना केलं होतं. मग ते केल्यावरती मग जरा थोडा म्हणजे चांगलाच म्हणजे फरक म्हणजे आम्हाला पडला. मग ते फरक पडल्यावरती मग आम्ही मग 4थ्या वेळेस आम्ही तिथे गेलो. मग ते बाबा बोलले आता म्हणजे फायनल आहे आता, म्हणजे 5व्या वेळेस आपण जातो ना. मग 5व्या वेळेस मग आम्ही गेलो.
मग गेल्यावरती म्हणजे ते बाबा काय बोलायचे म्हणजे पौर्णिमाला तिथं म्हणजे असं जावं लागत होतं. आणि त्यांची हवा तेव्हाच यायची, म्हणजे अशी 5च मिनिटं यायची आणि अशी हे करून द्यायची. मग त्या बाबाने लिंब वगैरे सगळं दिलं. मग ते नाहीत का अंगावरून म्हणजे असं कापतात, ते माहिती असेल ना तुम्हाला. मग असं ते कापले त्यांनी. मग कापल्यावरती म्हणजे ते आपला ते करार असतो ना, म्हणजे ते म्हणजे किती दिवसासाठी केलेला असतो काय असतो, मग ते थोडं थोडं म्हणजे कमी होत जातं असं. मग त्या लोकांना पण समजतं, ज्यांनी केलंय त्यांना. हो. मग त्यांना तो त्रास होतो. अच्छा. हो, तो म्हणजे त्यांनी जे कर्म केले त्याचे फळ त्यांना. त्यांना भेटतात हे 100%. म्हणजे असतं, म्हणजे जेवढा आपल्याला म्हणजे त्यांनी त्रास दिला ना, हा त्रास त्यांना पण होतो म्हणजे होतो. म्हणजे जे दिलंय तेच परत आले ना थोडक्यात. हो, तेच जे दिलंय तेच परत आले. परत आलं. हो. मग याच्यावरती मग आमचं म्हणजे व्यवस्थित म्हणजे चालायला लागलं सगळं. म्हणजे म्हणजे असं नाही का, म्हणजे आम्हाला त्यांनी बांधून टाकलं होतं असं एकदम. म्हणजे असं आम्हाला म्हणजे म्हणजे असं मोकळ्या मनाने म्हणजे असं बोलताच येत नव्हतं. म्हणजे असं आपण इथपर्यंत बोलायचं ना, असं इथपर्यंत यायचं, पण असं फेकता येत नव्हतं असं बाहेर. म्हणजे असं बोलताच येत नव्हतं. पूर्ण म्हणजे असं पागल करून ठेवलं होतं त्यांनी आमच्या चुलत्यांना. मग ते 5व्या वेळेस तुम्ही गेले तेव्हा काय केलं पुढे? मग ते फरक म्हणजे पडला ना, म्हणजे मग आम्ही जायचो ना तिकडे. म्हणजे आम्हाला ते सांगितलं होतं ना, तुम्ही असंच जा म्हणजे असं. मग ते लोक बोलतात म्हणजे नाही का, आता तिथं गेल्यावरती म्हणजे असं जा तुम्ही, तुम्हाला तिथं म्हणजे असा मार्ग म्हणजे असा तुम्हाला भेटेल. मग ते भेटल्यावरती मग ते सगळं व्यवस्थित झालं आमचं. मग ते चांगलं म्हणजे आमचं चाललं व्यवस्थित तुरळीत, म्हणजे असं सगळं व्यवस्थित चालू झालं सगळं. म्हणजे पहिला रुटीन म्हणजे चालू झाला असं व्यवस्थित छान झालं. व्यवस्थित छान म्हणजे असं चालू लागलं असं. मग आता हे म्हणजे करणी म्हणजे आहे ह्या जगामध्ये. आता लोक काय बोलतात म्हणजे हे नाही, म्हणजे म्हणतात देव नाही, म्हणजे असं हे नाही, म्हणजे नाही का ह्या जगामध्ये काहीच नाही. अरे आहे, कसं नाही आहे. ज्या लोकांना म्हणजे असं होतं ते लोकांना म्हणजे अनुभव येतं तेव्हा, म्हणजे असं. तुम्ही पण जवळून अनुभव घेतलाय. हो, म्हणजे आम्ही घेतला म्हणजे आम्हाला ते झालंय तसं, म्हणजे आम्हाला घडलंय असं. याच्यामध्ये म्हणजे खोटं म्हणजे म्हणजे असं काही नाहीच. जेवढं आपल्याला घडलं तेवढं सत्य आपण सांगतो, म्हणजे असं काही पण सांगून चालत नाही.